काल सकाळी सोमनाथपुरातील महिलांनी सोमनाथपुरातील गेल्या अनेक दिवसापासून दारू बंद झाली पाहिजे यासाठी एल्गार पुकारला। पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी सर्व काही प्रकरण सांगितल्यामुळं कालचा एल्गारचा मोर्चा महिलांचा पूर्ण महाराष्ट्रभर टी व्हीला गाजला आणि त्याची दखल घेऊन आज दारूबंदीचे अधिकारी या ठिकाणी आले आहेत। DYSP साहेब मॅडम असतील, चाटी साहेब असतील, तर त्यांचे सर्व जसे जे ऑफिसचे कार्यालयाचे अधिकारी आहेत ते सर्व त्या ठिकाणी आले आहेत। सर्व इथल्या महिलांची मागणी आहे की सोमनाथपुरातील दारू कायमची बंद झाली पाहिजे। अहो, दळलेलं पीठसुद्धा ते लोक विकत आहेत। महिलांना त्रास होत आहे, नागरिकांना त्रास होत आहे, लहान लहान लेकर दारू पित आहेत। दारू पिणारे कसे पिणारच आहेत, मात्र एक घडी टळली तर ते उशिरा पितील, पिऊन धिंगाणा करणार नाहीत। आज या ठिकाणी मिळत नसेल दारू तर ते उशिरा जातील, गावात जातील, पिणारे कसे पितील। मात्र जो होणारा त्रास आहे, तात्काळ त्रास आहे, ते थांबल्याशिवाय राहणार नाही। महिलांचे एल्गार पुकारला आहे। आज या महिलांनी जोपर्यंत दारू बंद होणार नाही तोपर्यंत विविध कार्यक्रम या ठिकाणी करणार आहे, विविध आंदोलन करणार आहेत। पत्रकार बांधवांनी माझी विनंती आहे, पत्रकार बांधवांनी याच्या अत्यंत चांगल्या प्रकारे काम हाती घेतलेलं आहे। त्यांनी लिखाण केल्यामुळं, त्यांनी पूर्ण प्रसिद्धी दाखवल्यामुळं आज या ठिकाणी सर्व अधिकारी या ठिकाणी खडबडून जागे झाले आहेत। पोलीस यंत्रणेला माझी विनंती आहे, दारूबंदीला माझी विनंती आहे, दोघांनी संयुक्तरित्या ही कारवाई करावी। कारण पोलिसांनी येऊन माझ्याकडे नाहीत, दारूबंदीने पोलिसाकडे आहे। ही चालढकल न करता दोघांनी संयुक्तपणे कारवाई करून सोमनाथपुरात दारू कायमची बंद व्हावी ही आमची अपेक्षा आहे, महिलांची अपेक्षा आहे, नागरिकांची अपेक्षा आहे। जय हिंद। कालच्या आंदोलनाची दखल असेल, बातम्याची दखल असेल, ही दखल घेऊन आज सकाळी 8:30 पासून दारूबंदी अधिकाऱ्यांनी पूर्ण स्टॉप सहित सकाळपासून या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक सुरुवात केली आहे। पूर्ण तपास यंत्रणेने जोमाने कामाला लागले आहे। अनेक ठिकाणी त्यांना दारू विक्री सापडलेली आहे। म्हणजे महिलाही खरं बोलत आहेत हे यावरून सिद्ध झालेलं आहे। पोलीस अधिकाऱ्याला, दारूबंदीच्या अधिकाऱ्याला खरं वाटलं आहे, त्यांनी स्वतःहून यांनी धान टाकले, पूर्ण चप्पाचप्पाने छान मारला आहे, पूर्ण घर ना घर त्यांनी छान मारलं आहे। आणि खरोखरच महिलांची मागणी योग्य आहे। हे पोलीस अधिकाऱ्याला, दारूबंदी अधिकाऱ्याला आज या ठिकाणी दिसलं आहे, त्यांनी जे आज पूर्ण कारवाई केली आहे। मी त्या दारूबंदी अधिकाऱ्याचं, त्याच्या स्टॉपचं, DYSP मॅडमचं, सर्वांचं त्याची कारवाई आज केली आहे, तात्काळ कारवाई केली आहे, त्याबद्दल अभिनंदन करतो। आणि तुम्ही नुसतं अभिनंदन करून थांबणार नाही, तर तुम्ही अशी कारवाई सातत्याने नागरिकाच्या समस्या, नागरिकाच्या काही अडीअडचणी आहेत, नागरिकांनी तक्रारी याची दखल घेऊन दारूबंदी अधिकाऱ्याने ही कारवाई कायम चालू ठेवावी म्हणजे विनंती आहे, सांगू इच्छितो। जय हिंद।